गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील फोकुर्डी येथील शेतकरी दत्तूजी झाडे यांच्या मका, धान्य व शेतीपयोगी साहित्य साठवून ठेवलेल्या झोपडीला अचानक आग लागल्यामुळे आगीत संपूर्ण शेतमाल व साहित्य जळून खाक झाले असून त्यांचे लाखाचे नुकसान झाले आहे। त्यांच्या 3 ते 4 महिन्याच्या मेहनतीवर पाणी फेरले असून शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। सदर घटना 7 जून रोजी दुपारच्या सुमारास 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास घडली। शेतकरी दत्तूजी झाडे यांनी रात्रंदिवस मेहनत करून मळणी तयार झालेला मका व धान्य विक्रीच्या प्रतीक्षेत झोपडीत साठवून ठेवला होता। सोबतच शेती उपयोगी साहित्य होते। सदर घटनेमुळे दत्तूजी झाडे यांची अनेक महिन्यांची मेहनत एका क्षणात नष्ट झाली आहे। आधीच वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला या आगीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे। महसूल विभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतमालक दत्तू झाडे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।